Hello student, in the chapter number 4th, nutrition of the living organism, in a previous video we studied about the various types of nutrients, and also the plants, the types of the plants, that is autotrophic and heterotrophic, and also the various type of the nutritions. But now, what is the important role of the nutrients and effect of their deficiency in the plants? There are some nutrients are need for the growth of the plant, and there is some function working for growth and development of the plants. Not only animals but plants also need some new types of the nutrients. So in this video we learn about nutrients, various nutrients, that is how it is important and what is their function. Nitrogen. Now first is the nitrogen. Nitrogen is a gain from the air. We learn in the video, that is how it is going through the nitrogen cycle, and then through the roots of the dicotyledonous plants, and then the plants are the growth, and for the growth of the plants it is a need. नायट्रोजन हा हवेमधून घेतला जात असतो. हवेमध्ये याचं मोठ्या प्रमाणात याचा आढळ असतो. वनस्पती ह्या जेव्हा विविध प्रकारच्या पावसाळ्याच्या मध्ये विजा कडाडत असतात, त्या वीज कडाडते त्यावेळेस नायट्रोजनचं विभाजन होऊन तो पाण्याद्वारे जमिनीमध्ये जात असतं, आणि त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचे विविध जे न्यूट्रिएंट्स आहेत जमिनीतले क्षार, त्यांच्या बरोबर रिॲक्शन घडून येते आणि सॉल्ट्स तयार होतात, आणि वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमधून तो नायट्रोजन जो आहे तो वनस्पती शोषून घेत असतात. आता इथे इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ द प्रोटीन, जे प्रोटीनच्या सिंथेसिससाठी तो अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. क्लोरोफिल अँड द सायटोप्लाझ्म हे यामध्ये म्हटलेलं आहे. तर हा एक भाग जो आहे तुम्ही अभ्यासला असाल की कशा पद्धतीने वनस्पतीमध्ये याचं महत्त्व आहे प्रोटीन सिंथेसिससाठी, हे आपण एका व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं. तर रिटार्डेड ऑफ द स्टर्न ग्रोथ, येलोइंग ऑफ द लीव्स, तुम्ही कधी कधी वनस्पतींची पिवळसर पडलेली पानं पाहिली असतील. क्लोरोफिलची जी वर्किंग आहे ती अपूर्ण पडते, कारण काही पानं अचानक पिवळी का पडली तर त्यांच्यापर्यंत तुम्हाला नायट्रोजनचा जो त्यांना पुरवठा व्हायला पाहिजे होता तेवढा होत नाही, म्हणून ते पिवळसर पडताना दिसून येतं. म्हणून नायट्रोजन हे अत्यंत महत्त्वाचं न्यूट्रिएंट्स आहे. दुसरं फॉस्फरस, कन्व्हर्शन ऑफ द लाईट एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी. फॉस्फरस सुद्धा हे महत्त्वाचं आहे. आपण कधी कधी त्यांना खत म्हणून वनस्पतींना आपण देत असतो. फॉस्फरस स्फुरत पालाश वगैरे आपण म्हणतो, नत्र स्फुरत पालाश, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या तिघांची आवश्यकता वनस्पतीच्या ग्रोथसाठी असते. हे काय, वनस्पतीचं जे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर ते रासायनिक ऊर्जेमध्ये करत असतं आणि वनस्पतीची वाढ ही होत असते. अर्ली लीफ फॉल, तुम्ही कधी कधी वनस्पतीची पानझडी होताना दिसते, पानं गळून पडतात. लेट फ्लॉवरिंग, काही वनस्पतींना उशिरा फुलं येतात, ते सुद्धा एक याच्यातला भाग आहे की त्याच्यातलं कोणत्यातरी घटकाची कमतरता आहे. आणि स्लो ग्रोथ ऑफ द रूट, वनस्पतींचे रूट्स हे हळुवारपणे वाढत असतील तर ह्या तीन गोष्टी बघा, लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग आणि स्लो ग्रोथ ऑफ द रूट, या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत वनस्पतीला घातक असतात. ती वनस्पती डेड होण्याची शक्यता असते. म्हणून फॉस्फरस हे न्यूट्रिएंट्स हे वनस्पतींना महत्त्वाचं न्यूट्रिएंट्स आहे. आता तिसरं न्यूट्रिएंट्स पोटॅशियम.
पोटॅशियम हे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्यांच्यासाठी आवश्यक असते. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्यामध्ये जे वनस्पतीतलं जे अन्न तयार करणे, त्या वनस्पतीला त्यांच्या आवश्यक असणाऱ्या ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे, या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी त्यांना म्हणत असतो. आणि त्यांच्यासाठी पोटॅशियम आवश्यक असते. आणि यामुळे काय होतं की वनस्पतीचं हे जर नसेल, डिफिशियन्सीचा अर्थ काय, अभाव, म्हणजे ते नसणं, इफेक्ट ऑफ द डिफिशियन्सी. ते जर नसेल तर काय होतं, तर वीक स्टेम, अत्यंत कमकुवत असं त्याचं खोड तयार होतं. त्यानंतर विल्टिंग ऑफ द लीव्स, जे पानं गळून पडणे किंवा त्यांची वाढ न होणे, या प्रकारचे. फेल्युअर टू द प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, जे कार्बोहायड्रेट्स गरजेचे आहेत ते तयार करण्यास असमर्थ ठरते. तेव्हा आपण म्हणू शकतो की पोटॅशियम हे अत्यंत महत्त्वाचं असं न्यूट्रियंट्स आहे. आता पाहूया आपण चौथं न्यूट्रियंट्स, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम it is function that the production of the chlorophyll. वनस्पतीमध्ये क्लोरोफिल तयार करण्याचं काम हे मॅग्नेशियम करत असतं. जेव्हा त्याचे छोटीशी बड ही वाढायला सुरुवात होते तेव्हा त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला ग्रीन कोवळा पानाचा रंग हा वेगळा असतो, नंतर पक्के झालेल्या पानाचा रंग वेगळा असतो. हे मॅग्नेशियममुळे शक्य होतं. That is, chlorophyll is an important role in the production of the food in a plants. So it is important for growth of the plants also. What is the effect of the deficiency? Due to that, there is a slow, retarded growth. Growth म्हणजे वाढ, हळूवारपणे वाढणे, वनस्पती वाढतच नाही. कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐकत असाल तुम्ही की त्यांची शेतामध्ये पेरणी केल्यानंतर त्याची वाढच होत नाही, रोपं अजून पुरेशी वाढ घेत नाही. तर याची कारणं तीच असतात असं नाही, तर त्यांना सल्ला दिला जातो की तुम्ही याच्यावर मॅग्नेशियमचं घटक असणारं एखादं खत टाका किंवा पोटॅशियमचं घटक असणारं खत टाका, फॉस्फरस किंवा नायट्रोजन असणारे त्याच्यावर योग्य, म्हणजे आपण युरिया त्याला म्हणतो, ते त्याच्यात टाकल्यानंतर त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. येलोईंग ऑफ द लीव्स, पिवळसर पानं, हे सुद्धा त्याचं कारणीभूत असतं. जमिनीतला कसमध्ये मॅग्नेशियम जो आहे हा त्याच्यातून पोचवला जात असतो. आता आपण पाहत आहोत पाचवं, आयर्न. आयर्न म्हणजे काय, लोह. प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफिल, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जमिनीमध्ये असणारं आयर्नची क्षमता ही तपासण्यात येत असते आणि त्यानुसार वनस्पतींमध्ये, जमिनीवर आणि वनस्पतींवर कोणत्या प्रकारचं खत टाकता येईल तर त्याच्यात आयर्नचे घटक आपल्याला मिळतील, हे सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. येलोईंग ऑफ द लीव्स, पिवळसर प्रकारच्या पानं पडलेली असतात. तुम्ही कधी कोथिंबीरचे पानं पाहिले असतील, ती पिवळे पडतात काही दिवसांनी. काय असतं तर त्याच्यातलं जे क्लोरोफिल आहे ते संपायला येतं आणि हिरवेपणा जो असतो तो आपल्याला आयर्न, हा आपण म्हणून कोथिंबीर ही आपण कच्च्या स्वरूपातलं जेवणामध्ये, आहारामध्ये टाकत असतो. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याला लोहाचं आपल्याला उत्पादन आपल्याला शरीरासाठी आवश्यक असतं आणि ते आपल्याला मिळत असतं. आपलं नेक्स्ट आहे मॅंगनीज. मॅंगनीज प्रोडक्शन ऑफ द मेन प्लांट्स हार्मोन्स. प्लांटचे मुख्य असे गुणवैशिष्ट्य असणारे हार्मोन्स आहेत ते प्रोड्यूस केले जात असतात. रिटार्डेड ग्रोथ अँड द स्पॉटेड लीव्स. रिटार्डेड ग्रोथ म्हणजे त्याची वाढ खुंटणे आणि काही पानांवर ठिपके आलेले असतात. तर हे सुद्धा आपण याच्यातून पाहू शकतो की कुठेतरी पूर्ण तर नाही होत पिवळसर, पण मात्र ठिपके त्याला आलेल्याचं आढळून येतं. मॅंगनीजच्या अभावामुळे हे घडून येत असतं. म्हणजे हे न्यूट्रियंट सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर झिंक, द प्रोडक्शन ऑफ द हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स. हार्मोन्स हे सुद्धा त्याचे जे हार्मोन्स तयार करण्यासाठी, हार्मोन्स म्हणजे काय, त्यांचे गुणवैशिष्ट्य आहे. प्रत्येक पानांचे, वस्तूचे किंवा त्याच्यातले जे आता फ्रूट्सचा रंग, फुलांचा रंग, त्याचं चव
ह्या सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी असतात. सुगंध हे त्यांचे हार्मोन्स डिपेंड असतात. हे जस्त किंवा आपण ज्याला झिंक जे आहे त्याच्यापासून मिळत असतात. रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ द लीव्स, तर हे सुद्धा आपल्याला त्यांच्यात नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, इफेक्ट त्याचा पडलेला असतो या झिंकच्या न टाकण्याने. तर तुमच्या अवतीभोवतीच्या अशा अनेक वनस्पती असतात, त्यांचं निरीक्षण करा तुम्ही आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा की कशा प्रकारचं यांच्यामध्ये काय काय गोष्टीचा अभाव असू शकतो. मग आपण हे गोष्ट कसे जमिनीमध्ये प्रोव्हाइड करू, कुंडीतील मातीमध्ये आपण ते टाकण्यासाठी काय करता येऊ शकतं. तर ह्याही गोष्टीचा विचार करा. जमिनीमध्ये एखादं मोठं झाड असेल त्याच्यामध्ये काही परिणामकारकता आहे का, किंवा शेतातील पिकांमध्ये असणारी परिणामकारकता. तर हे न्यूट्रियंट्स हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. पर्यायाने हे न्यूट्रियंट्स वनस्पतीच्या माध्यमाने आपण जेव्हा अन्न खातो ते अन्नाच्या मार्फत आपल्या शरीरात जात असतात. म्हणून आपल्याला सुद्धा हे उपयुक्त आहेत. आणि म्हणून जमिनीमध्ये रासायनिक खतं टाकत नाहीत, फवारणी करत नाहीत. अत्यंत कीटकनाशके हानिकारक जे असतात ते मारले जात नाही कीटक वनस्पतीवर. ते पाणी त्याचं ते वाहून आलेलं पावसाचं पाण्यामुळे ते जे कीटकनाशक ते जमिनीमध्ये विरघळतात आणि त्या जमिनीमधले सारे न्यूट्रियंट्स हे कमी कमी होत जातात. बघा, पेस्टिसाइड्स आपण वनस्पतींवर मारतो आणि पाऊस पडल्यानंतर ते वनस्पतीमध्ये जे पेस्टिसाइड्स वरती पडलेले आहेत पानांवर ते धुतले जाऊन खाली पाणी वाहत जातं आणि ते शेतातच विरघळायला सुरुवात होते. आणि अशा रीतीने जमिनीचा कस हा बदलत जातो. आणि हा सगळा प्रकार जो आहे हा जमिनीच्या आपण परीक्षण बाबतीत पाहिलं होतं. तो कशा पद्धतीने पाहिला जातो त्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर त्यामध्ये हे आपल्याला दिसतं की जर अशा प्रकारचे केमिकल्स फर्टिलायझर टाकले तर ती जमिनीचा कस हा कमी होतो, त्याच्यात ते न्यूट्रियंट्स कमी होतात. याची तुम्ही एक एक माहिती लिहून घ्या, एक एक अर्थ लिहून घ्या. त्यांच्या जोड्या लावा येऊ शकतो तुम्हाला, त्यांची कारणं लिहू शकतात, त्याचे डिफिशियन्सी म्हणजे त्यांचा अभाव झाल्यावर कोणते परिणाम होतात ते लिहू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास हा करू शकता. धन्यवाद.